आमच्या चळवळीवर विश्वास आहे. कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण द्या. त्याला काय कारण उघडायचं आम्ही मैदानातच नव्हतं, नाही तर पाडून टाकले असते. मूर्खासारखा मी समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार नाही. मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही. हे दैवत आहे हिंदूच्या धर्मातील आई तुळजाभवानी, स्वामी नाही तुळजाभवानी, तो दैवत आहे. मग इथे दर्शनाला, पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो. असं काय नाही, निवडणुकीचं काय नाही, निवडणुकीचा काय विषय. मराठा आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आहे? आता पोषण होणार पाटील सरकार स्थापन झाल्याच्या नंतर. पाटील, नुकताच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीत जे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे. EVM बाबतीत याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. आपल्याला काय वाटतं त्याबाबत? खरंच EVM याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा EVM सेट झालंय का? ते मला नाही माहीत, कारण ज्यातलं माहीत नाही त्यात बोलू नाही, आणि मला ज्यातलं माहीत आहे त्यात सोडित नसतं. मग पुढं कुणी असो. बरं, मुख्य बोला. त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय, तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण, आमरण उपोषण करणार आहे. एका दिवस बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक, आणखीन विचारलं नाही पण विचारणार, बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतं आणि मुंबईत सुद्धा करू शकतो. पण आता आधी समाजाला विचार नाही, हे सामूहिक उपोषण अंतरवालीतच करायचं, तर आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं. हे सुद्धा होऊ शकतं, शक्यता आहे. बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईत सुद्धा होऊ शकतं, पण आधी समाजाला विचार. दादा, 2 नावं मुख्यमंत्री पदासाठी घोड सध्या रसिके सुरू दिसते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आहेत. आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे? शेवटी काय असतं बघा, काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, लढावं लागणार आहे. कोणी आलं तरी, म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं, आणि हे आले तरी पण तेच आहे. आमच्या चळवळीवर विश्वास आहे. कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण द्या. फडणवीसला शुभेच्छा देणार, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री पदासाठी? होऊ देता घरी, कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला? त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. काय वाटतं आपल्याला? राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही, त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही. पण एक मात्र खरं आहे, तर आम्ही आमच्या आमरण उपोषण, सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीवर ठाम आहे. परंतु एखाद्या वेळेस मुंबईत सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला, सुद्धा शक्यता आहे. समाजाला विचारतो, सरकार स्थापन झाल्यानंतर आमची बैठक होईल, अंतरवालीतच करायचं का मुंबईत करायचं. पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही. नवीन सरकार स्थापन झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन सामूहिक आमरण दादा एक शेवट होणार, आणि घराघरातले लाखो मराठी. दादा एक प्रश्न आहे. दादा, हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता, मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाहीये, त्याच्या मागे कारणं शोधलीत का, किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा? त्याला काय कारण उघडायचं आम्ही मैदानातच नव्हतं, नाही तर पाडून टाकले असते, दन पाडले असते सगळे. मालक समाज आहे, समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. मुलगा म्हणतो मी समाजाला, मी समाजाचा मुलगा आहे. मूर्खासारखा